हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मावशी ना खूप दिवसापासून बाहेर गेली होती. आय मीन ती तिच्या रिलेटिव्हकडे राहायला गेली होती. सो आज ती येणार होती आजीकडे म्हणजे आईकडे. मी आई बोलते नानीला. सो मला तिला घ्यायला जायचं होतं. ती पोहोचून गेलेली होती. त्यानंतर मी तिला घरी घेऊन आली आणि ती ना ट्रॅव्हल्सने प्रवास करते. यार तुम्हाला सांगू का, मला खूप आवडतं ट्रॅव्हल्सने प्रवास करायला आणि मी मोस्ट ऑफ ट्रेनचा प्रवास भरपूर वेळा केलेला असेल. कारण आम्ही जेव्हा नागपूरवरनं आईकडे यायचो ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तेव्हा ट्रेननी भरपूर प्रवास व्हायचा. बट आता ना कुठे होत नाही आणि ट्रॅव्हल्स म्हणजे मी ना एकदा माझ्या मावशीकडे गेली होती इंदोरला. सो ती इंदोरला राहते. तर मग ट्रॅव्हल्सनेच गेली होती. तर मला फार मज्जा आली होती. इतकं छान वाईब वाटत होतं ते. बट आता काही पॉसिबल होतच नाही. आय होप सो लवकर पॉसिबल व्हावं, कारण मला आवडतं. बरं, तर सकाळचं आवरल्यानंतर बाय द वे आज ब्रेकफास्टमध्ये मी ना त्या तिखटवाल्या शेवया ट्राय केलेल्या. बट त्या फेल झालेल्या यार, माहिती नाही का. आय थिंक त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं होतं. बट ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम चांगल्याने प्रयास करूयात. बरं, तर अजून एक गोष्ट अशी, की माझी एक फ्रेंड आहे, म्हणजेच माझी दीदी लागेल ती, कारण टायपिंगच्या क्लासेसला आम्ही सोबत होतो. सो तिचं ना लग्न ठरलेलं आणि ती ना माझ्या घरापाशीच राहते. सो आमचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि तिला करायची होती शॉपिंग. सो सो ती मला बोललेली, की मला चॉईसेससाठी तुझा साथ लागणार आहे. सो प्लीज माझ्यासोबत चल. तर म्हटलं ठीक आहे, चालेल. तर मग मी तिच्यासोबत आधी तर म्हणजे शॉप पण तिला काही एवढं माहिती नव्हतं. बट मग मीच तिला सजेस्ट केलेलं अंबिका टेक्सटाईल, जिथे माझ्या दीदीच्या लग्नाची सगळी काही शॉपिंग झालेली तर भरपूर काही साड्या बघितल्यानंतर फायनली तिला एक आवडलेली, म्हणजे आम्हाला दोघींना म्युच्युअली आवडली ती साडी. सो आम्ही ती डन केलेली फॉर हर वेडिंग डे आणि त्यानंतर मग तिला परत पूजेसाठी, हळदीसाठी त्या पण साड्या बघायच्या होत्या. सो मी तिला त्याही मदत केलेल्या चॉईस करायला आणि पटकन ते सर्व व्रॅप करून मी ऑफिसला निघाले यायला आणि तिचं खूप चाललेलं नर्व्हसनेस, की यार कसं दिसेल, काय बट मी ना तिला एकदम असं मोठ्या मुलीसारखं समजवते, की नाही असं घाबरावं नाही लागत, एकदम चिल राहायचं असं तसं. जसं की मी तिच्यापेक्षा मोठी आहे, बट हालाकी ती माझ्या पेक्षा जास्त मोठी आहे. यार आम्ही ना दुपारचं गेलो होतो शॉपिंग करायला. सो तिकडनं आल्यानंतर मी ते डायरेक्टली ऑफिसला आली. तर माझे डोळे इतके जळत होते ना, इतकं ऊन लागल्यासारखं होत होतं आणि इतकं फ्रस्ट्रेटेड. पण त्याच्यानंतर मग मी थोडंफार पाणी मारलं डोळ्यावर आणि त्यानंतर मी बसले चेअरवर. तेव्हा मला बरं वाटायला लागलं. खरंच ऊन जरा हे जास्तच त्रास देतंय. त्यानंतर थोडासा रडणं-शडण्याचा प्रोग्राम झालेला आणि मग जेवण वगैरे केल्यानंतर मीच खुश झालेले. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.